व्हॉट्सअप हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केर ह्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला माहितीच असेल अंगणेवाडीची जत्रा ह्या 22 तारखेला आहे, म्हणजे शनिवारी आहे आणि आज आहे गुरुवार। आज गुरुवार आहे ना रे? हां, तर गुरुवारी आम्ही आता निघालो इथे खारघरमधून आपल्या घराच्या इथून आणि आता आपण चाललो आपल्या गावी देवगडला। मुंबई गोवा हायवेचे पण अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत, कारण आता 15-20 दिवसांवरतीच शिमगा पण आलेला आहे, तर आपल्याला कळेल की रस्त्याची कंडिशन काय आहे। बरेच लोक म्हणतात रस्ता चांगला आहे म्हणून, तर आपण बघूया आणि तुम्हाला ही अपडेट देऊया। तर चला, खारघरमधून निघालो आपण आता पनवेल पळसपेवरून आपण मुंबई गोव्याला टच होऊ। आणि ॲज युजल गाडीमध्ये आपली कॉमन पब्लिक आहे। ओमकार गाडी चालवतोय, पाठी आहे नाना आणि राजू। मित्रांनो, हे बघा आपलं खारघरचं स्टेडियम, फुटबॉलचं स्टेडियम। फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, आपल्या घराच्या एकदम जवळ आहे। पण आता आपल्या सायन पनवेल हायवेला आलो आहोत। आता आपल्याला पुढे कलंबोली लागेल आणि कलंबोलीच्या सर्कलमधून आपण मग पुढे पनवेलला निघू। आता आपण पोचलो आहोत पळसपे फाट्याला। तर आपल्याला खारघरवरनं एक 15 मिनटं लागली इथे यायला। आता इथून पुढे आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करू। गाड्या पण मोठ्या मोठ्या किती आहेत रे, ट्रॅफिक आहे वाटतं। ओके, फायनली आपण मुंबई गोव्याला कनेक्ट केला हायवेला, NH66ला। तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे पेनपर्यंत रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तर आपण पेनपर्यंत कवर करण्यामध्ये काय अर्थ नाही। जिथे जिथे प्रॉब्लेम आहे ना, तोच एरिया आपण कवर करू आणि तुम्हाला अपडेट देऊ। तर आपण डायरेक्ट पुढे आता वडखळला भेटूया आणि तिथून कवर करूया। तिथेच प्रॉब्लेम आहे आणि तिथेच इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तर आपण तो एरिया कवर करूया। म्हणजे आपण पुढे वडखळपासून वाकण फाटाच्या पुढे मग कोलाड नंतर इंदापूर, माणगाव वगैरे कवर करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाली, लांजा, संगमेश्वर नंतरचा एरिया कवर करू। म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तोच एरिया तुम्हाला दाखवू, उगाच टाईम वेस्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही। मित्रांनो, 4 वाजलेत बघा आता आपल्या गाडीच्या वॉचमध्ये। तर 4 वाजता आपण पळसपेला पोचलो आहोत आणि बघू आपल्याला किती वेळ लागतो देवगडला पोचायला, तळे बाजारला। रस्ता मस्त खाली आहे आता आणि आपण थोड्याच वेळात पोचू वडखळला। असा रस्ता मिळाला की मजा येते। आपण आता वडखळला पोचलो आहे। ते बघा JSW स्टीलचा प्लांट आहे तिथे राईट साईडला, दिसत आहे की नाही काय माहिती कॅमेरामध्ये। आणि खालून तिथून रस्ता जातो अलिबागला। तर आपल्याला ऑलमोस्ट 34 मिनटं लागलेली आहेत वडखळला पोचायला, तर नॉट बॅड। जर तुम्ही मला विचाराल आपला पळसपेपासून वडखळपर्यंत रस्ता कसा आहे, तर रस्ता एक नंबर आहे। एकही डायव्हर्शन नाही आहे रस्त्यामध्ये इथपर्यंत यायला, पॉटहोल्स पण नाही आहेत, मस्त रस्ते बनवलेले आहेत, सगळे ब्रिज वर्किंग आहेत। बऱ्याच ब्रिजवरती डांबर वगैरे टाकून झालेला आहे, तर रस्ता एक नंबर आहे पळसपे ते वडखळपर्यंत। आता आपण पुढे पाहू काय सिच्युएशन आहे ती। आणि मधल्या पार्टिशनमध्ये फुलांचं बघा ना कसं प्लांटिंग केलेलं आहे, फुलं पण लागलेली आहेत मस्तपैकी। गेल्यावेळी डोलवीला रस्ता खराब होता, म्हणजे एक 6 महिन्याच्या आधी, तर आता मस्त डांबराचा रस्ता। इथे कॉन्क्रिटीकरण नाही केलेलं आहे, पण जो पण डांबराचा रस्ता आहे तो चांगला आहे। तिथे सर्व्हिस रोड पण आहे बघा लेफ्टला, आणि तो आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक। अच्छा, इथे हायवे, इथे ब्रिजची एक लेन बंद केली आहे, कारण तिथे टचअप वर्क करतात ते बघा, तिकडे कॉन्क्रिटीकरण केलं त्या बाजूला। आणि हा जुनाच रस्ता। आता आपण ब्रिजवरती चढतो। मित्रांनो, गडबला थोडं काम चालू आहे, जसं तुम्हाला माहिती असेल। हे बघा, डोलवीच्या पुढे काय प्रॉब्लेम नाही आहे, पण गडबचा जो ब्रिज बांधणार आहे ते लोक, त्याचं काम जोरात चालू आहे। पण हा जो सिमेंटचा रस्ता आहे इकडे सर्व्हिस रोड, तो पण मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये। तर इन शॉर्ट काही इश्यू नाही आहे, पण ब्रिजचं काम झालं तर चांगला, म्हणजे वरच्यावर आपल्याला पुढे जाता येईल। पण ते ब्रिजचं काम चालू आहे, हे बघा इथे। आणि 2 वे हा, म्हणजे गोव्याला जाणाऱ्या गाड्या ह्या साईडने जात आहेत आणि मुंबईला येणाऱ्या गाड्या तिकडे त्या साईडला आहेत, म्हणजे राईट साईडला आहेत।
त्याच्यामुळे सिंगल लेन नाही आहे ब्रिजचं काम चालू असताना पण, तर ते एक चांगलं आहे. एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. आणि आता आपण डोलवीच्या पुढे निघालेलो आहे. इथे पण सिमेंटचा रस्ता आहे पूर्ण. तर पाहूया कुठपर्यंत आहे. कासूला आणि नागोठण्याला माझ्या मते आपल्याला डायव्हर्शन्स आणि जुना खराब रस्ता मिळेल, पण बघू आपण. कासूला पोचलो आपण आता. हा कासूचा ब्रिज आहे, त्याच्यावरून आपण आता पुढे निघालो आहे. इथे गेल्यावेळी एक डायव्हर्शन होतं, आता माहिती नाही आहे की नाही अजून. बघूया, आपल्याला कळेल पुढे. बऱ्याच ठिकाणी नुसता रस्ता बांधून झालेला आधी, पण लेन मार्किंग वगैरे काही झाली नव्हती. ती आता लेन मार्किंग ही दिसते आपल्याला. आणि आधीमध्ये तुम्हाला दिसेल लोक काम करत आहेत लेन मार्किंगचं पण. ते बघा, झाडांना मध्ये डिवायडरला पाणी घालतोय तो. हां, इथे कासूच्या थोडं पुढे आलो की ते डायव्हर्शन जे होतं ना आधी गेल्यावेळी, जे गेल्यावेळी डायव्हर्शन होतं ते आत्ता पण आहेच. म्हणजे इथे अजून काही काम झालेलं नाही आहे. बघा, मध्ये छोटासा हा पॅच आहे, तो सिंगल लेन आहे. आणि रस्ता पण जुनाच आहे, डांबराचा जो रस्ता होता तो. पण त्या बाजूची लेन बघा बनवली आहे त्यांनी आता सिमेंटची, राईट साईडची लेन. तर छोटंसं डायव्हर्शन आहे, म्हणजे 50 मीटरचं. पण गोव्याला जाणारा रस्ता जुनाच आहे डांबराचा, आणि त्याच्यावरती थोडेसे खड्डे आहेत. आणि इथून आपल्याला सिमेंटची लेन परत मिळालेली आहे. तर कासूला पण काम झालेलं आहे मी म्हणेन. आता आपण बघू पुढे नागोठण्याला, आमटेमला आणि नागोठण्याला काय सीन आहे तो. इथे त्या बाजूची राईट साईडची सिमेंटची लेन झालेली आहे, पण ती ओपन नाही आहे माझ्या मते. त्याच्यामुळे हा जो रस्ता आहे तो सिंगल लेन करण्यात आलेला आहे. त्याची हाईट बघ ना किती उंच आहे रे त्या बाजूच्या लेनची. हा बनवल्यावरती हा पण उंच करतील माझ्या मते. आपल्याला पहिला खराब पॅच मिळालेला आहे हा कासूच्या पुढे. आमटेमला आलो आपण आता. आमटेमला काम जोरात चालू आहे बघा. दोन्ही बाजूचा तो ब्रिज बांधतायत ना, तिथे माती वगैरे अशी टाकून लेवलिंग केलेली आहे. पण जोपर्यंत हा रस्ता होत ना तोपर्यंत इथे सिंगल लेनच होणार आहे.
इथे बघा तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती कॅमेरामध्ये, पण त्या बाजूची सिमेंटची लेन झालेली आहे ब्रिजच्या पुढच्या बाजूने. म्हणजे मित्रांनो आमटेमचं पण काम खूप लवकर होईल माझ्या मते. 1-2-3 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे हे पण काम. जो आमटेमचा पॅच आहे तो ब्रिज झाला की काम होऊन जाईल. आता आपल्याला परत एकदा सिमेंटचा रस्ता मिळालेला आहे आमटेमच्या पुढे. आपल्याला इथे एक डायव्हर्शन मिळालं. आता हे कासूनंतरचं दुसरं डायव्हर्शन आहे. पण इथे काम चालू आहे बघा. सिमेंटची लेन झालेली आहे पण ती अजून ओपन नाही केली आहे, पूर्ण नाही झालेली आहे ती बघा. पुढे एक 50 मीटरचा पॅच अजून राहिलेला आहे. आणि इथे काहीच काम नाही बघा. हा जुनाच रस्ता आहे आणि काय हालचाल पण दिसत नाही आहे इकडे. आपण थोड्याच वेळात नागोठण्याला पोचू. ते गटर लाईनसाठी असणार आहे, मोठे मोठे पाईप. नाला असणार बरोबर. टाकले ना की तो रोड चालू इथे लेवलिंग करतायत ती लोक. हे करणार आहे आता, प्लेन करणार ना रस्ता. पण हे लँड ॲक्विजिशन होऊन बराच टाईम झालेला असणार आहे पण हालचाल नव्हती काय. पण आता दिसतंय थोडीशी. इथे आता परत सिमेंटचा रस्ता आपल्याला मिळालेला आहे आणि राईट साईडची जी लेन आहे मुंबईच्या दिशेने जाणारी ती फक्त लेवलिंग करून ठेवलेली आहे बघा तिकडे. पण सिमेंटचं काम झालेलं नाही आहे तिथे अजून. आणि हा दुसरा जो आपला डायव्हर्शन होता कासूच्या पुढे तो आता संपला आणि आपल्याला परत आता डबल लेन मिळालेली आहे इकडे. इथे पण बघा ह्या ब्रिजचं काम चालू आहे आणि रस्ता इथे आपल्याला आता सिमेंटचा संपला आणि जुना रस्ता डांबराचा मिळाला. पण सिंगल लेन नाही आहे ते बरं आहे. राईट साईडनी मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत आणि ह्या लेननी आपल्या गोव्याला जाणाऱ्या गाड्या आहेत. तर हे ब्रिज व्हायला तरी वेळ लागेलच माझ्या मते. 1-1.5 वर्ष तरी अजून लागणार सगळे संपेपर्यंत. पण हे आजूबाजूचे सर्व्हिस रोड वगैरे तरी नीट ड्रायवेबल बनवले ना त्यांनी तर आपल्याला त्रास होणार नाही जो आधी व्हायचा तो. पण हा रस्ता खराबच आहे बघा. हा पॅच सर्व्हिस रोड जो आहे तो. हे आपण आता नागोठणे आणि आमटेमच्या मध्ये आहोत. नागोठणे जवळच आहे इथे पुढे. एक 5 ते 7 मिनटात आपण नागोठण्याला पोचू. तो ब्रिज खूप मोठा असणार आहे बघ ना किती लांब आहे तो. पण ते तेवढं त्यांना भरायचं आहे पूर्ण भरणी टाकून आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती सिमेंट वगैरे पडणार. बापरे खूपच खराब आहे रे हा रस्ता. मित्रांनो गडकरी साहेब आता मालवणला जेव्हा गेले होते ना आपल्या राजांच्या पुतळ्याचं जे आता भूमिपूजन झालेलं आहे तेव्हा ते म्हणालेले, मी न्यूजमध्ये बघितलं की ते बोलले पावसाच्या आतमध्ये हा रस्ता पूर्ण होईल. म्हणजे मला वाटत नाही ब्रिजेस वगैरे काय होतील, ते अंडरस्टँडेबल आहे कारण त्याला अजून 1.5-2 वर्ष तरी लागतील ब्रिज वगैरे सगळे व्हायला. पण ॲटलिस्ट हा सर्व्हिस रोड वगैरे तरी त्यांनी एंड टू एंड नीट केले आणि इतर रस्ते तर आधीमध्ये झालेलेच आहेत. तर मग आपल्याला काही त्रास होणार नाही एवढा. तर बघूया आता ती कमिटमेंट परत गडकरी साहेबांनी जी दिलेली आहे पावसाच्या आधीची ती पण आपण पाहू.
हे बघा मित्रांनो, आपण आता नागोठण्याला आलो आहे. तो नागोठण्याचा ब्रिज आहे बघा, स्टेशनच्या साईडचा पुढे दिसतोय तुम्हाला. गेल्या वेळी इकडे हालत खूप खराब होती एक 3-4 महिन्यापूर्वी. तर आता ॲटलिस्ट दोन्ही लेन्स सिमेंटच्या तरी दिसत आहेत नागोठणे स्टेशनच्या इथे. आणि बाजूला सर्व्हिस रोड पण डांबराचे केलेले आहेत. ती बघा शाळेतली मुलं सगळी त्या ब्रिजवरनं चालत आहेत. अरे ती लेन ओपन आहे तरी हे गाडीवाले ह्या लेननी काय करतायत? हा ना, ती लेन ओपन आहे राईट साईडची. लक्षात येत नाही लोकांच्या काय काय. हां, ते पूर्ण नाही रे ती राईट लाईन. ही बघा इथून परत पॅच दिला मध्ये त्यांना जायला, म्हणून ते असं आहे. लेफ्टलाच ठेव गाडी. बसणार ना, टाक. जाऊन दे. तिथे आहे नागोठणे स्टेशन लेफ्टला. नागोठण्याला पण तिथे सिमेंटचा पॅच एक झाला आहे छोटासा, पण काम अजून पेंडिंग आहे बरंच नागोठण्याला, दॅट्स फॉर शुअर. हा जो इथे तुम्ही बघताय जो सर्व्हिस रोड आहे त्याला डांबर टाकलेला आहे. ओके आहे तो रोड, एवढा काय वाईट नाही, पण सिंगल लेन आहे त्याच्यामुळे थोडा इश्यू आहे. म्हणजे इन जनरल जर कासूचा तुम्ही तो 50 मीटरचा पॅच इग्नोर केला ना, तर आमटेमला थोडंसं आहे, पण तिथे थोडंसं डायव्हर्शन आहे, पण तिकडे काम जोरात चालू आहे. पण नागोठण्याला आहे इशू. नागोठण्याला स्टेशनपासून ते स्टेशनचा पुढचा जो हा ब्रिज आहे ना, तो 1-1.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये काही काम चालू दिसत नाही आहे. आता करतील तेव्हा ते. नागोठण्याच्या पुढे आलो होतो आपण, आणि रस्ता आता इथे परत डबल लेनचा आहे, सिमेंटचा रस्ता आहे. तर होपफुली हा आता वाकण आणि वाकणच्या पुढेपर्यंत असाच रस्ता असेल. आपल्याला 1.25 तास लागला नागोठण्याला यायला, पण ॲक्च्युली आमचा वेळ आमटेमपासून नागोठणे क्रॉस करण्यामध्येच आम्हाला 20-25 मिनटं गेली. अदरवाईज रस्ता खूप चांगला आहे आणि आम्ही बराच फास्ट आलो. तर पाहू आता आपल्याला पुढे काय होतं आहे. नागोठणे पास झालेलं आहे. आता कोलाडला थोडा इश्यू असेल. कोलाडला पण खूप जोरात काम चालू आहे, तर होपफुली तिथून पण आपण लगेच क्लिअर होऊ. आपण आता वाकण पाली फाट्याला आलो आहे. तो बघा इथून पालीवरनं जो रस्ता येतो पुढे खोपोली पालीवरून, तर याच्या पुढे आपल्याला आता सुकेली लागेल. सुकेलीच्या पुढे मग कोलाड. आणि नशीब ह्या आपला पाली फाट्याचा जो ब्रिज आहे ना, तो हमेशा खराब असतो, एकदम बेकार. पण आता याच्यावरती डांबर टाकलेला आहे. क्या बोलती है पब्लिक? नशीब ना, नशीब नशीब. क्या आवाज. देखो भाई कैसे खड़े हो. मित्रांनो, सुकेलीच्या आधी इथे एक डायव्हर्शन आहे, म्हणजे सिंगल लेन आहे. इथे काम चालू आहे तिथे राईट साईडच्या लेनला, पण इथे पण काम पेंडिंग आहे. बघा तुम्ही, हा जो छोटा एक 100-150 मीटरचा पॅच आहे तो जुनाच आहे आणि काय एक्सपॅन्शन वर्क नाही आहे इकडे. पुढे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडच्या लेन सिमेंटच्या झालेल्या आहेत, पण हा जो मधला एक 150 मीटरचा पॅच आहे ना, त्याच्यात काय म्हणजे काम चालू दिसतं आहे, पण वेळ लागेल त्याला खरं. आता आपण सुकेली खिंडमध्ये जाऊ. अरे त्या बाजूची लेन चालू आहे ना भावा, इथे कुठे येतो तू? गावात काच बी फुटायची मेल आहे. रस्त्यानं लेवल नाही.
पुन्हा एकदा इथे सिंगल लेन आहे, कशासाठी काय माहिती. हा बघा, शहानिशा. तिथे रस्ता तर झालेला आहे काम त्या बाजूचा. अरे तो पूर्ण रस्ता रेडी आहे तो ना त्या बाजूचा, राईट साईडचा. आम्ही काल तिथूनच आलो. मग आज बंद कसा काय गेला मध्येच? डांबर पॅचवर्क करत असेल. अच्छा गावात आहे. चालू आहे. मित्रांनो, ती राईट साईडची लेन चालू होती आधी, पण ती आता टचअपसाठी बंद केली आहे. मग इथे सिंगल लेनच झाली आहे सुकेली खिंडमध्ये. कोलाडला पोचतो आहे. तिथे राईट साईडला बघा कॉन्क्रीटची लेन झाली आहे थोडीशी, आणि पुढे लेवलिंगचं काम चालू आहे. आणि हाच तो ब्रिज आहे तिथे बाजूला. आता बघा ते भिवंडी दरबार म्हणून मोठं रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. काय मस्त बांधलंय बघ ना ते, एकदम त्या नाल्याच्या बाजूला. कोणतरी पोहतंय त्याच्यामध्ये रे. आंघोळ करतात. आपण एकदा जाऊया याच्यात. अच्छा गावात. कोलाडला पण माझ्या मते टाईम लागेल, अजून 4-6 महिने तरी लागतील इथे काम कम्प्लीट व्हायला. पण एक कॉन्क्रीट लेन झालेली आहे इकडे या बाजूची बघा, आणि तिथे लेफ्ट साईडला लेवलिंग करतायत. लेवलिंग झालेली आहे तिकडे, तर टाकतील कॉन्क्रीट. काय तो ठोकत होतो काय दगडात? तेव्हा विटा बनवतात बघ तिकडे, भट्टी. गाड्या चालवणाऱ्यांना पण ताळमेळ नाही आहे, कुठे डायव्हर्शन आहे. तिकडचा रस्ता चालू आहे तर हे लोक ह्या बाजूने येतात व लक्ष नाही त्यांचं. त्या ब्रिजचं काम चालू होतं गेल्या वेळी राईट साईडचा, तो झाला ब्रिज आता रे फायनली. आणि सिमेंटची लेन पण झाली आहे तिकडे. दोन्ही बाजूच्या सिमेंटच्या लेन झाल्या तिकडे. तेव्हा कुठून घाललो बघ गाडी तो. चक्का आता त्याला कळलं अरे तिकडची पण लेन चालू आहे. कोलाडचा कोकण रेल्वेचा ब्रिज. इथे कोलाड मार्केटमध्ये अजून काही काम नाही दिसत इथे या बाजूला. पुढे करतायत जोरात काम. ते ब्रिज पण बांधायचं काम चालू अजून दिसतं, पिलर झालेले आहेत. ते गर्डर पण टाकून झाले आहेत, फक्त डेस्क स्लॅबचं काम नाही चालू झालं आहे. पण काय 4-5च पिलर आहेत, अजून पुढचं काम बरंच बाकी आहे. खड्डे पण नाही आहेत काही. 4 पिलरवरती ब्रिज बांधणार वाटतं. ते शॅम्पल उभा केला फक्त. ॲक्च्युली ह्या बस स्टॉपला गर्दीच असते ना हमेशा. दोन्ही. आंबे नाका. काय नाव? आंबे नाका. आंबे नाकाच आहे ना ते? काय माहिती. आंबे नाका. कोलाडचं मार्केट बोलतो आम्ही लोक. आंबे नाका आहे ते.
कोलाडला वेळ लागणार कन्फर्म. नाही रे, पुढे सिमेंटचं दिसत आहेत रस्ते. कोलाडला होईल, नागोट्याच कठीण आहे सगळ्यात. ठिकाणचंच काम. हां, इथे झालंय दोन्ही लेन सिमेंटच्या. त्या बाजूची चालू नाही वाटतं राईट साईडची अजून, म्हणून हे. अर्धे पॅच आहे थोडा. अच्छा. तो 200 मीटरचा सिमेंटचा पॅच आहे. इकडे काहीच काम नाही राईट साईडला. काय बरं रस्ता. नाही, तिथे सिमेंटचं काम चालू आहे. ते काय कोलाड मार्केटच्या पुढे रस्ता झालेला आहे. दोन्ही लेन कॉन्क्रीटचे आहेत बघा. आणि तिथे लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल कोलाडचं रेल्वे स्टेशन. गेल्या वेळी इथे बरंच काम चालू होतं बाय द वे, म्हणजे कधी नोव्हेंबर डिसेंबरच्या वेळेला. पण आता काम झालेलं आहे ते मार्केटच्या पुढे. आणि वाजले आहेत बघा 5:35. म्हणजे आपल्याला 1 तास 35 मिनटं लागली कोलाडला यायला पळसपे पनवेलवरून. नॉट बॅड ना रे. 1.5 तासामध्ये आपण कोलाडला पोचलो. तरी आपल्याला आमटेमपासून नागोठण्यापर्यंत आम्हाला थोडी ट्रॅफिक मिळाली, कारण तिथे काम जोरात चालू आहे डायव्हर्शन्समुळे. आता इथे पण बघा कोलाड मार्केटच्या पुढे डबल लेन होती कॉन्क्रीटची, पण थोडं पुढे आल्यावरती कोलाड स्टेशनच्या इथे ते ब्रिज बांधत आहेत बघा. त्याच्यावरती सिमेंटचं काम झालेलं आहे इथे, पण ओपन व्हायला तरी वेळ लागेल. आपण आता इंदापूरला पोचतो आहे मित्रांनो. आणि इंदापूरच्या आधी जो ब्रिज आहे ना, त्याच्या इथे पण ऑलमोस्ट सिमेंटचं काम झालं आहे बघा त्या बाजूला राईट साईडला. पण ही लेफ्ट साईडची जी लेन आहे ना, तिथे काय काम नाही झालं आहे. ते जुनाच डांबराचा रस्ता आहे. मित्रांनो, आपण आता इंदापूरला पोचलो आहे. गोव्याच्या दिशेची लेन आहे ना, ते कॉन्क्रीटची करतायत बघा. आणि आता इथे थोडंसं डायव्हर्शन आपल्याला मिळेल इंदापूरच्या मार्केटपर्यंत. तर आपल्याला 1.25 तास लागले बघा. आता वाजले आहेत किती, 5:46. तर 1.25 तासात आपण इंदापूरला पोचलो. आणि मित्रांनो, आपण 2 तासाच्या आत माणगावला पोचतो बघा. 5:53 झाले. 4 वाजता आपण पळसपेला होतो. आणि हे आहे माणगावचं मार्केट पुढे. आता लागलंच आहे मार्केट. म्हणजे तुम्ही विचार करा रस्ता किती सुधारतो आहे. जिथे आरामात 3 तास लागायचे, 2.5-3 तास लागायचे नाही रे, ते आता आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये आपण तो रस्ता कवर केला आता पनवेलपासून ते माणगावपर्यंत. तर मी म्हणेन इट्स गुड इम्प्रूव्हमेंट. अजून वेळ वाचेल ॲक्च्युली. जर आमटेम, नागोठणे आणि कोलाडचं काम झालं तर आपण माझ्या मते इवन 1.5 तासाच्या आतमध्येच पोचू माणगावला. तर होईल, प्रोग्रेस होईल असं वाटतं आहे. लेट्स क्रॉस द फिंगर. तर आता आपण इथून काय करूया, माणगावला थोडं थांबूया, थोडासा नाश्ता करूया. आणि नाश्ता करून मग आपण पुढे निघू. तर आपण महाडपासून ते संगमेश्वरपर्यंत रस्ता कवर करणार नाही आहोत, कारण सगळ्यांना माहिती आहे रस्ता तिथे एकदम टिपटॉप आहे, कॉन्क्रीटचा आहे पूर्ण 4 लेनचा. तर तो आपण रस्ता न कवर करता तर आपण डायरेक्ट आता तुम्हाला संगमेश्वरला भेटूया. माणगाव मार्केटमध्ये बघा ना भगवा कसा फडकतो आहे, 1 नंबर. मित्रांनो, आपण आता पोलादपूरला पोचू. लोणेरेपासूनचा रस्ता 1 नंबर रस्ता आहे, काय टेन्शन नाही आहे रस्त्यामध्ये. सुसाट रस्ता आहे एकदम. आणि
त्यातल्या त्यात टाईमपास करण्यासाठी इंडिया बांगलादेशची मॅच चालू आहे आणि ती मॅच बघण्याचा जुगाड बघा आम्ही कसा केला. इथे लावले मोबाईल आणि पूर्ण गँग बघते पाठवून. फक्त ड्रायव्हरला बघायची परवानगी नाही आहे. काय रे बघू नका कानाडोळा करून. बघा 23 रन झाले आहेत आणि 0 विकेट. मित्रांनो, आपण आता कशेडी टनलला पोचलो आहोत. अजून जो गोव्याच्या दिशेने जाणारा टनल आहे ना, त्याचं अजून काम चालूच आहे. तो बंद आहे टनल. आणि जो आधी 1 वर्षाआधी जो ओपन झालेला एकच टनल, तो दोन्ही बाजूने ट्रॅफिकसाठी आत्ता पण ओपन आहे. ते गाड्या का थांबल्या तर इतक्या? ट्रॅफिकवाले पण खूप आहेत. का मंत्री बिंत्री आलेत वाटतं. हे बघा पोलीस पण आहेत इथे खूप. काय झालं असावं, कोणी मंत्री आलेत वाटतं टनलची. हां, ते काय बुके घेऊन वगैरे उभे आहेत. कोणतरी येणार आहे इथे. नाही रे, बुके घेऊन उभे आहेत ते. पण तो बौद्ध अजून तो व्यवस्थित दिसत ना. काय माहिती उद्घाटनाला येणार आहेत की काय. बौद्धाचं काम नाही उद्घाटन. नाही, तो आपण गणपतीला गेलेलो ना गेल्या वेळी, तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं त्याचं. टचअप वगैरे आणि लाईट्स लावल्या नव्हत्या याच्यात. काल लाईट नव्हती ह्याच्यामध्ये. पण आता चिपळूणला पोचलो आहे. हे बघा आपला चिपळूणचा जो ब्रिज, ज्याचं काम परत रिवर्क करतायत ती लोक. आणि आत्ता वाजले आहेत 8. बघा 8 वाजले आहेत. तर आम्हाला 4 तास लागले पनवेलपासून चिपळूणला यायला. आणि त्यामध्ये आम्ही अर्ध्या तासाचा एक ब्रेक घेतलेला स्नॅक्ससाठी. म्हणजे आपल्याला युजली जास्त टाईम लागतो. ह्यावेळी आम्ही बरंच फास्ट आलो कारण रस्ते पण इम्प्रूव्ह झालेले आहेत. तर जर ड्राईव्ह टू ड्राईव्ह बघितलं तर आम्ही 3.5 तासामध्ये पनवेलपासून चिपळूणला पोचलो आहे. आणि त्यात अर्ध्या तासाचा ब्रेक म्हणजे 4 तास असे टोटल. तर चला पुढे जाऊया आणि संगमेश्वरपासून मग रेकॉर्ड करून बघूया. आत्तापर्यंत रस्ता फर्स्ट क्लास आहे. म्हणजे आपण वीर रेल्वे स्टेशनपासून ते इथपर्यंत आता रस्ता फर्स्ट क्लास आहे. आपण आता सावर्डेच्या पुढे आहोत. थोड्या वेळात संगमेश्वरला पोचू. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे संगमेश्वरच्या आधी, त्याच्यामुळे इथे सिंगल लेन आहे आता रस्ता. तर मित्रांनो, आपल्याला लोणेरेपासून सावर्ड्यापर्यंत रस्त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 4 लेनचा रस्ता आहे, कडक रस्ता आहे एकदम मस्त. पण आता इथे सावर्ड्याच्या पुढून संगमेश्वर, त्याच्यानंतर हातखांबा, लांजा, राजापूरपर्यंत आपल्याला बघायला लागेल की रस्त्याची कंडिशन काय आहे. बघा इथे सध्या सिंगल लेनच आहे. राईट साईडच्या लेनचं काम झालेलं आहे सिमेंटचं, पण ती ओपन नाही झाली. आणि मध्ये पॅच सोडलेले आहेत. संगमेश्वरला पोचतो आहे मित्रांनो. पैसा फंड शाळा आहे ना पाटी, तर तिथून रस्ता सिंगल लेन आहे आणि जुनाच आहे, खराब रस्ता एकदम. ते काय काम चालू आहे असं दिसत नाही आहे या बाजूला. तर आपण आता बघा इथे पुढे संगमेश्वरचं मार्केट आहे, तिथे पोचतो आहे एक मिनटात पुढच्या. तर आता वाजले आहेत बघा 9 वाजले आहेत. आपण 4 वाजता पनवेलवरनं निघालेलो पळसपे फाट्यावरून आणि 9 वाजता आपण इथे संगमेश्वरला पोचलो. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 5 तास लागले. आणि प्रॉब्लेम इथूनच आहे. इथून आपल्याला आता 5 तासात आपण पनवेलपासून संगमेश्वरला आलो, त्यात अर्धा तासाचा ब्रेक होता. पण संगमेश्वरवरून आता आपल्याला देवगडला जायला, तळे बाजारला जायला कमीत कमी 3.5-4 तास लागतील नाही रे. रस्त्याच्या कंडिशनमुळे. बघा इथे बोर्ड लावलेला आहे संगमेश्वरचा लेफ्ट साईडला, आणि तो ब्रिजचं काम चालू आहे संगमेश्वरचं ते बघा. आणि पाठी ढेर झालेत का जिवंत आहेत बघूया. सगळे जागे जिवंत आहेत खेकडे. आणि मॅच पण इथे कंटिन्यू चालू आहे बघा.
जुगाड आपला मस्त चालू आहे. कंडिशन खराब आहे इंडियाची, जिंकतील पण. नको मिळालं थे टाकू, तू पण रस्तो ब्लॉक करून टाकशी. क्रॉस थोडी भाई तुझी कारण तो आपण तो सुटू आपण कर्नाटक कडे. कशात थांबला होता? ट्रॅफिक आहे पुढे? ना पुढे मोठ्या गाड्या सिंगल पूल आहे छोटं. हां, संगमेश्वरचा पूल ना. मोठी गाडी येईल की थांबूचा लागता पाठी. बरोबर. आता मित्रांनो रात्र झाले, त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या लक्झरी STs वगैरे दिसतात आता मुंबईला जाणाऱ्या किंवा मुंबईवरनं येणाऱ्या. मोस्टली मुंबईला जाणार राहणार आहे आता. हा मुंबई आपल्या गंधर्व आपल्याकडून जे निघतात घडत आहे आपल्या स्लीपर. साई पूजा देवगड काय साई पूजा काय ती? हां करेक्ट. कधी ब्रिजचं काम होईल तरी काय माहिती आहे अजून. 1 वर्ष जाईल वाटतं नाही ना. पण स्लॅबचं काम चालू आहे वरती, डेस्क स्लॅबचं. ते बघ गर्डर पडलेले आहेत पूर्ण, गर्दर टाकले आहेत त्याचे. पिलर तर सगळे रेडी आहेत. हा रस्ता देवरुख मार्गे तुम्हाला पुढे कुठे जातो रे? देवरुख आणि साखरपा मार्गे ना. मार्गे वाटूळ फाट्यावरनं पुढे. इकडे बघा अजून काय हालचाल नाही आहे रस्त्याच्या कामाची. जुनाच रस्ता आहे आपला. संगमेश्वरचा जो पूल आहे ना पाठी बांधतायत त्याच्या पुढे आलो आहे आम्ही आता. आणि इथे लेफ्ट साईडला गणेश कृपा हॉटेल आहे ते बघा तिकडे. हे बघा गणेश कृपा हॉटेल. मित्रांनो इथे थांबलो आता स्वॉचच्या इथे बघा. संगमेश्वरच्या पुढे थोडासा बघू इथे काय डिनरला खायला मिळतं आहे का. चांगला मोठं बांधलं आहे एकदम. मंगल कार्यालय पण आहे इथे बघा. आणि पार्किंग स्पेस वगैरे ॲम्पल आहे. खूप मोठा स्पेस आहे. राजू गेला आहे चेक करायला. बघूया जर आपल्याला जेवायला मिळालं इथे तर जेवून घेऊ, कारण वाजले आहेत बघा 9:20 बघा रात्रीचं पण इथे काम चालू आहे संगमेश्वर आणि हातखांब्याच्या मध्ये. बघा किती काम चालू आहे ते बघा. म्हणजे वाजले 10 वाजले तरी रात्रीचं पण काम करतायत कंटिन्यू. म्हणजे त्यांना खरंच ते कंप्लीट करायचं आहे. ते बघा कॉन्क्रीट टाकतायत बघा. आपण आता बाव नदीच्या इथे पोचू. इथे बघा आता मस्त 4 लेनचा रस्ता आहे. म्हणजे गेल्या वेळी फक्त गोव्याला जाण्याची दिशा चालू होती, पण आता मुंबईला जायच्या साईड पण ओपन झालेली आहे. ते बघा ती लक्झरी त्या बाजून. अरे ना ह्या बाजून येतात गाड्या. तो मधीच डायव्हर्जन दिलाय काय? कसा कळणार एखाद्याला? किती डेंजर काम आहे. काय बोर्ड पण नाही काय पण नाही. नाही तिकडून नाही त्याला. हां पण इथून पण कळायला पाहिजे ना. नाही तर तू फर्स्ट लेननी गेलास मग कोमा. ते बघ आता इथून गाड्या कशा गेल्या त्या मधीच. अरे तरी मी बोललो तिथे चालू आहे ती लेन पण. लेन चालू आहे डायव्हर्जन फसतात ते लेन चालू आहे. हां ते डायव्हर्शन कळत नाही बोर्ड बीड नसल्यामुळे. मग काही जण त्या बाजूने जातात, काही जण ह्या बाजूने येतात. पण हा रस्ता दोन्ही बाजूचा सिमेंटचा झालेला आहे. ॲक्च्युली कॉन्क्रीटचा रस्ता रेडी आहे. पण मित्रांनो संगमेश्वरपासून काम चालू आहे, जोरात चालू आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता अजून खराबच आहे. तर वेळ तर लागणार ह्याला. माझ्या मते 6 महिने पण खूप कमी आहेत. पण जर ह्यांनी केलं 6 महिन्यामध्ये पावसाच्या आत तर मग कमालच असेल. आता इथे बघा सिंगल रस्ता झाला परत. आपण आता बाव नदीला पोचलो आहोत. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे ना की इथे रात्रीचं पण काम चालू आहे ॲक्च्युली. बघा ना इकडे ह्या बाजूला लेफ्टला बघा तो JCB लावला आहे आणि तो त्या ट्रकमध्ये माती भरतो आहे सगळी. जे खोदलेलं आहे ना ते सगळं भरतो आहे बघा. ते बघा आणि रस्ता पूर्ण हा लाल लाल झाला आहे. जुनाच रस्ता आहे हा. पण पाठच्या बाजूला ना बऱ्यापैकी सेकंड लेन पण कॉन्क्रीटची झालेली आहे, पण ती खोललेली नाही आहे अजून. त्याच्यावरती अजून ते बारदाना किंवा काय म्हणतात ते काय म्हणतात रे त्याला, ओली बारदाना टाकलेत. ते ओलं आहे अजून. इकडून आता बाव नदीच्या पुढे ना सिमेंटची 1 लेन पूर्ण झालेली आहे आणि इथे पण काम चालू आहे बघा.
आणि तिकडे त्या बाजूला ना सिमेंटची लेन झाली आहे, पण ते सुकली नाही आहे अजून. त्याच्यावरती बारदानं टाकलेली आहेत. गोनपाट संरक्षण भिंत बघ ना कसली कडक बांधली आहे रे, पॉवरफुल एकदम आहे. त्या बाजूची मस्त झालं रे सिमेंटचं काम. सुकल्यावरती चालू झालं ना की बरं होईल जरा, नाही? तर आपल्याला संगमेश्वरवरनं बाव नदीला यायला कमीत कमी 45 मिनटं लागली आहेत. खूप मोठी लेन झाली आहे ती लेफ्ट साईडची ना. ऑलमोस्ट त्या ब्रिज संपला ना बाव नदीचा, तिकडून ते आत्तापर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 3 किलोमीटर लेन झालेली आहे ती. आणि आपण आता त्याच लेनवरती जातो बघा. डायव्हर्शन आहे इकडे वाटतं पुढे, नाही नाही ना अजून नाही ओपन नाही. समोरून सगळ्या लक्झऱ्या येतात आता. जो नवीन टोल नाका आहे ना आता हातखांबा आणि बाव नदीच्या मधी, त्याच्या पुढे आपण आलो आहे हॉटेल वृंदावनच्या इथे. आणि इथे ही सिमेंटची एक लेन आहे कन्फर्म झालेली कंप्लीट. त्या बाजूला आता रात्रीत मला काही कळत नाही की लेफ्ट साईडला झाली आहे की नाही सिमेंटची लेन, पण असो ती बंद आहे सध्या. हे बघा इथून राईट मारला की गणपतीपुळे आणि पुढे आपण सरळ जाऊ. हातखांब्याचा आपला तो चौक लागेल जिथून रत्नागिरीला एक रस्ता जातो तो, आणि पुढे हातखांबा गाव करून आपण मग पालीला पोचू. रस्ता खराब है भाई साहब. ते बघा तिथे कॉन्क्रीटचं काम कास्टिंग झालेली आहे लेफ्ट साईडला आणि लेवलिंग पण झाली आहे, पण ते होईल तेव्हा होईल. इथे गणपतीपुळे फाट्याच्या इकडे रस्ता खरंच खूप खराब आहे, दयनीय अवस्था आहे. ते बघा ते राईट साईडचा रस्ता जो जातो आहे ना तिकडे जे बोर्ड आहे समोर, कॅमेऱ्यात दिसतंय की नाही काय माहिती आता रात्री, पण ते राईट साईडचा रोड डायरेक्ट तिथे गणपतीपुळेला जातो. मित्रांनो इथे बघा आता घाट पूर्ण हा एक्सपॅन्ड करतायत ती लोक हातखांब्याच्या नंतर. सगळं फोडलेलं आहे आणि ही जी लेन आहे ना एक लेन म्हणजे ही आता सिंगल लेन आहे, दोन्ही बाजूनी गाड्या इथूनच जात आहेत. पण त्या बाजूला बघा तुम्ही तिथे पण खोदलं आहे वगैरे, म्हणजे एक्सपेन्शन झालेलं आहे. एक लेन झालेली आहे कंप्लीट, पण तरी काम बरंच बाकी आहे, दॅट्स फॉर शुअर. आणि इथे ओव्हरटेक करताना वगैरे खूप रिस्की आहे कारण सिंगल लेन आहे. आणि रात्रीचा जर तुम्ही प्रवास करत असाल तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पण काम चालू आहे एवढं खरं आहे. पण मी परत हेच म्हणेन की हे अगर जर कोणी म्हणत असेल की पावसाच्या आत हे सगळं काम कंप्लीट होईल, आम्हाला माहिती आहे की ब्रिजेस वगैरे होणार नाही आहेत, पण तरी नॉर्मल रस्ता संगमेश्वरपासून विदाऊट ब्रिजेस पण होणं मला वाटत नाही पावसाच्या आत होईल. जर झालं तर मिराकल असेल ती. आता इथे बघा परत डायव्हर्शन घेऊन डबल लेन चालू झालेली आहे, म्हणजे 4 लेनचा रस्ता आहे. पण पॅच वर्क झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी, पण असं कन्सिस्टन्सी नाही आहे की तुम्ही म्हणाले की जर तुम्हाला असं वाटलं संगमेश्वरवरनं तुम्ही एक सिंगल लेन पकडून निघून जाल पुढे पाली आणि लांजापर्यंत, तर तसं काही नाही आहे. डायव्हर्शन खूप आहे. गप्पा मारता मारता पाली कधी निघून गेलं तेच कळलं नाही. तर आता आम्ही पालीच्या थोडं पुढे आलो आहे मार्केटपासून, आणि रस्ता 4 लेनचा आहे, कडक रस्ता आहे पालीनंतर. पण आता रात्री मला खरं दिसत नाही सिमेंटचा आहे का डांबराचा आहे. डांबर रस्ता आहे ना, हां डांबराचा रस्ता आहे हा, पण 4 लेन आहे आणि एकदम सटासट रस्ता आहे. तर आपण आता काय करूया, लांजाला जाऊया आणि लांजामध्ये थांबूया थोडंसं, बघूया काय खायला वगैरे भेटतंय का. बाबा
हे हळूहळू आजच्या गावात माझी अंगावर येतो की काय कपाळ जाते म्हणजे हात थांबू लागतात. मित्रांनो, आपण आता लांजाला पोहोचलो आहे बघा. लांजाच्या ब्रिजचं काम चालू आहे. पिलर्स उभे झाले आहेत, पिलर कॅप पण बसला आहेत. बऱ्याच पिलरच्या अजून कॅप रेडी नाही आहेत, तर ह्याला आरामात 1-1.5 वर्ष लागेल. पण रस्ता बऱ्यापैकी आहे. मधी संगमेश्वरपासून हातखांब्यापर्यंत काम चालू आहे जोरात. बऱ्याच ठिकाणी आहेत डबल लेन, पण काम चालू आहे. आणि हातखांब्यापासून पालीपर्यंत पण काम चालू आहे. पालीनंतर लांजापर्यंत काम झालेलं आहे ऑलमोस्ट. पाली ते लांजा मस्त रस्ता आहे. लांजा ते पुढे राजापूरपर्यंत आपण बघूच, रस्ता चांगलाच आहे असं मी ऐकलं आहे. पण आता इथे थांबू, आम्हाला काही दिसत नाही ओपन आहे ते. सगळी दुकानं बंद होतात बघा. पण बघूया, काहीतरी जुगाड होईल तर होईल. बापरे, या लेडीकडे किती कुत्रे आहेत. अच्छा, तिचा एकच कुत्रा, बाकी सगळे स्ट्रे डॉग आहेत. चला ठीक आहे, भेटूया आपण पुढे. आता पुढचा रस्त्याचं पण अपडेट देऊ. जरा रात्रीमध्ये अंधार असेल, तुम्हाला अंधार दिसेल, पण मॅनेज करून घ्या. भेटूया पुढे.